वेलकम टू अवर चॅनल। आज मी इथे तुम्हाला कांद्याचा परता बनवून दाखवणार आहे। रेसिपी साधी सोपी आहे आणि घरच्या साहित्यातच बनणारी आहे। इथे काही फार जास्त साहित्य वापरायचे नाही आहे आणि कांद्याच्या परत्याची रेसिपी बघायसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा। तुमचे काही अभिप्राय सूचना असतील तर तेही मला कमेंटद्वारे कळवा। इथे मी 4 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत। मध्यम आकारात कांदे चिरून घेतले आहेत। फोडणी करून त्यामध्ये मी कांदा परतून घेतला आहे। कांदा एकदम ट्रान्सलूसंट होईपर्यंत परतायचा नाही आहे, थोडा क्रंचीनेस त्यामध्ये ठेवायचा आहे। त्यामध्ये नंतर मी हळद, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला ॲड करून घेतलेला आहे। इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेतलेले आहे। तुमच्या घरी तिखट मिठाचे प्रमाण जसे लागते त्यानुसार तुम्ही इथे कमी जास्त करू शकतात। आणि तिखट मीठ टाकल्यानंतर मी व्यवस्थित हा कांदा परतून घेत आहे। छानपैकी एक 2 ते 3 मिनिटं इथे मी हा कांदा व्यवस्थित परतून घेत आहे। कांदा चांगल्या पद्धतीने या मसाल्यांमध्ये परतून झाला की इथे मी शेंगदाण्याचा जाडसर कूट ॲड करणार आहे। कूट जाडसरच असला पाहिजे, त्यामुळे कांद्याचा क्रंचीनेस आणि शेंगदाण्याचा जाड कूट खाताना खूप छान लागतो आणि भाजी एकदम मस्त लागते। तुम्ही याला भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा, आमच्याकडे याला कांद्याचा परता म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा। आणि कांद्याचे कोणते कोणते प्रकार तुम्ही करून खातात? तसं तर उन्हाळ्यात कांदा रोजच आपल्या जेवणामध्ये समाविष्ट केलेला पाहिजे, त्यामुळे मी इथे भाजी थोडी कमी आहे आज, त्यामुळे त्यासाठी पूरक म्हणून मी कांद्याचा परता केलेला आहे। तर हा परता जेवायला बसतेवेळी गरमागरम करायचा आणि ताटात वाढून घ्यायचा, खूप छान लागतो। आणि अशा पद्धतीने इथे मी हे व्यवस्थित कूट भाजीमध्ये परतून घेत आहे आणि इथे वरतून कोथिंबीर पेरून घेत आहे। कोथिंबीर पेरून घेतल्यानंतर माझा हा कांद्याचा परता रेडी आहे। रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि असेच व्हिडिओ माझे नवीन बघत राहा। थँक्यू, धन्यवाद।